यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते, लाज वाटते, अशा कोणतरी माणसाने केलं असेल. आणि नाही बिहारमध्ये अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्यासाठी प्रयत्न केला गेला. असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल. तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे. सीसीटीव्ही आहेत मात्र ते देखील वेगळ्या पोलीस दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती एकच असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते, अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केलं असेल. किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आजचा प्रयत्न पुढे साहेब ठरवून केले कारण ऑइल पेंट आहे ऑइल पेंट आहे असं कळतंय. ठरून 2006ला देखील हा प्रकार घडला होता. एकदा हा प्रकार घडलेला आहे. त्यावेळेसही शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. भावना काही वेळेला पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. कारण परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात. मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल. ऑइल पेंट आहे ठरवून केलेला आहे का? ऑइल पेंट आहे ऑइल पेंट कॅमेरा आहे पकडला.